सावी, माझ्या बायकोच्या मनात नेमकं काय चाललंय ते सगळं नाही, पण थोडंफार तरी कळतं मला. मला कळतंय की आपली मॅरेज अॅनिव्हर्सरी झाल्यापासून तुझ्या मनात कायम तुझ्या पप्पांचाच विचार घोळतोय. तुला असंच वाटतंय की त्या दिवशी ते इथं असायला हवे होते. स्वतःच्या मुलीचा आनंद त्यांनी डोळे भरून बघायला हवा होता. आणि तुला त्यांना आनंदी बघायचं होतं. आपल्या नव्या संसारासाठी त्यांचा आशीर्वाद घ्यायचा होता. पण सावी, तू अजिबात काळजी करू नकोस. आणि अशी नाराज तर अजिबातच होऊ नकोस. कारण आता तू फक्त तुझ्या बाबांची लेक नाही, या धैर्याची बायको सुद्धा आहेस. आणि मी माझ्या बायकोच्या सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणार आहे. धैर्य कसं सांगू मी तुम्हाला. काही स्वप्न पूर्ण होण्याचं नशीब घेऊन जन्माला आलेली नसतात. आणि जर पूर्ण होणारच असतील ना तर ती तुमची सगळ्यात लाडकी गोष्ट हिरावून घेतात. मला पण तुम्हाला लांब करायला लागणार आहे पप्पांच्या भेटीसाठी. आणि मला नाही माहिती की मी ते कसं करणार आहे. सावी, सावी, मला असं वाटतंय की सावी आता लई चिडलेली दिसाल्या. तेव्हा आता आपण निघूया इथून. नाही, तुम्ही जा, मी थांबतो. आणि डोंट वरी, मी करेन हँडल. काळजी घ्या आणि काय लागलं तर कळवा. मी चहा टाकते तुमच्यासाठी. सावी का असं वागते? नेमकं काय झालं हिला? सावे, पुरी काय चाललंय काय तुझ्या मनात? पण तुझं नक्की काहीतरी बिनसलंय. या माझ्या बाळाचं काहीतरी नक्की बिनसलंय, एवढं तर या म्हाताऱ्याला नक्की कळतंय. बघ, सांग ना पुरी,
ग. शांत हो पुरी. सांग की रे बाळा. बाळा तू नाही सांगितलं तर कसं कळणार आम्हाला? कसं कळणार की कोणत्या त्रासात न तू जातीस? पण एकदा तुला सांगतो, मला एकदा कळू तर दे काय त्रास आहे तो, मग बघ त्या त्रासाला कसं मी पळवून लावतोय ते. हं? भाऊ, मला आता काहीच बोलायचं नाहीये. ठीक आहे, ठीक आहे पुरे. नको सांगू. आपापली पण काही दुःख असते, समजू शकतो मी बाळा. पण पुरी कसं आहे की आपल्याला जीव लावणारी, आपल्यावर प्रेम करणारी पण काही माणसं असतात. त्याच्या जीवाला किती त्रास होत असेल बरं आपल्याला असं दुःखात बघून. मग तूच ठरव बरं, आपल्याला जीव लावणाऱ्या माणसाला असं त्रासात ठेवणं बरं दिसतंय का बाळा? सांग ना. इथून पुढच्या 7 दिवसात जर धैर्याने तुला हाकलून दिलं नाही, मैताचं सामान घेऊनच बापाला भेटायला यायचं. अरे आई आलीस. ये ये ये. मग काय अपडेट? या दोघांनी मला नानासोबत बघितलं की काय? नक्की काय म्हणायचं तुला? अगं आई, किती नाटकं करशील अजून? हा? आणि तू तुझे प्लॅन आम्हाला कधीच का सांगत नाही? काय असेल ते स्पष्ट बोलशील. असं कोड्यात बोलायची गरज नाहीये. तुमची कोडी सोडत बसायला माझ्याकडे वेळ नाही. स्पष्ट तर स्पष्ट. सावीला धमकीची चिठ्ठी दिलीस, तर पुढं काय? म्हणजे या मूर्खांना काहीच माहित नाहीये. तर कुठली गोष्ट तुम्हाला सांगायची आणि कुठली गोष्ट तुम्हाला सांगायची नाही हे कळतं मला. म्हणून म्हणते, ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाहीयेत ना
त्या उगाच जाणून घेण्याचा प्रयत्नही करू नका. असं का? चालतंय की. पण जे काय करशील ना ते लवकरात लवकर कर, नाहीतर आमच्या वकिलाकडे हक्कसोड पत्राचा फायनल ड्राफ्ट तयार होतोय, हे लक्षात असू दे. दयाला संपवून मला वाटलं होतं की सगळं काही ठीक होईल, पण हे दोघं तर माझ्या डोक्यावरच नाचायला लागले. त्यात ती काल आलेली धमकी, हे सगळं सावी तर करत नसेल ना? कुठल्या गोष्टी कधी करायच्या याची अक्कल आहे मला. सावी, काय चाललंय निदान सांग तरी मला. बोल की काहीतरी. आपण टीम आहोत ना. जे काही असेल ना ते सांगू शकतेस तू मला, अगदी काही. सावी बोल की, काय झालंय, काय चाललंय तुझ्या मनात, सांग की मला. नाही बोलायचं मला, नाही बोलायचं. आणि काय सारखं एक टीम आहे लावलंय. मला जरा एकटीला सोडा, मला एकटीला राहायचंय. डोकं फुटायची वेळ आली आहे माझ्यावर आता. मला शांतता हवी. मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज तुम्ही जा इथून. सावी ठीक आहे, इट्स ओके. आय एम सो सॉरी. तुला हवा तितका वेळ घेतो. काही वाटलं, काही लागलं तरी मी आहे इथंच. एवढं विसरू नकोस. धैर्य, काय झालं? काय म्हणाली का सावी? ठीक आहे, मी बोलून बघते. मला काहीतरी सांगाल? नाही आई, नका. तिला तिचा पर्सनल स्पेस हवाय, त्यामुळं जरा वेळ नको तिला डिस्टर्ब करायला. केतन, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? ऍक्च्युली तुम्हालाच सगळं सांगणार होतो मी. रुटीन चेकअप साठी गेलो होतो, बाकी काय नाही. रुटीन चेकअप? हा, रुटीन चेकअप. अहो काय नाही, सकाळपासून हिला जरा चक्कर आल्यासारखं होत होतं. हिला दाखवून घ्या डॉक्टरांना, बाकी काय नाही. अच्छा, नक्की काही सिरियस नाहीये ना? नाही नाही, सिरियस काय नाही. की असं का सांगायला? काय चाललंय का या बाईचं? नाही अहो, सिरियस काय नाहीये. काही डॉक्टर म्हणलेत की टेस्ट करून घ्या काही, आणि मग ते रिपोर्ट आल्यानंतर आपण ठरवू काय करायचंय ते. एवढंच. बरं, ठीक आहे. पण जर काही वाटलंच ना तर आपले एक फॅमिली डॉक्टर आहेत, तुमची फाईल आपण त्यांना दाखवूयात. काय ते एक्सपर्ट आहेत, सो त्यांची मदतच होईल आपल्याला. हा ऍक्च्युली नाही 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 नाही, नको.
कशाला उगाच त्यांना त्रास? हा? आणि एवढं काय सिरियस नाही आहे हो. हं? आणि जर का काही वाटलंच तर तुम्हाला सांगूच की आम्ही. निघूयात का? उशीर होतोय. अगं सावे, आलाच तर जेवून जावा की. नाही नको, उशीर झालाय का? सावी, सगळं ठीक आहे ना? तुम्ही काय काळजी करू नका, मी आहे तिच्या सोबत. येतो. सावी, तुला एवढं सांगितलं, मी काय करू शकते याची झलक पण दाखवली, तरी सुद्धा तुझं डोकं काही ठिकाणावर येत नाहीये ना? मग आता बघच. हिचा चेहरा अजून पडलेलाच दिसतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी बिनसलेलं आहे. काय झालं? ही लंगडते का? हिला काय झालं? तुम्हा दोघांमध्ये काही वाद झालेत का? नाही नाही, पण हिला काय झालंय काही कळत नाहीये. सकाळपासून अशीच काहीतरी विचित्र वागते. तू फक्त धैर्यांच्या आयुष्यातून निघून जाणार आहेस हे मान्य करून चालणार नाही, तर तुला त्यांच्या नजरेतून स्वतःला उतरवून दाखवलं पाहिजे. धैर्यांनी ना तुला तुला असं हेट केलं पाहिजे, मनापासून हेट केलं पाहिजे, म्हणजे ते तुला स्वतःहूनच त्यांच्या घरातून, त्यांच्या मनातून आणि त्यांच्या आयुष्यातून कायम हाकलून देते. ते फक्त पुढच्या 7 दिवसात.
कामाला सुरुवात झाली की नाही लक्षात ठेव. आता फक्त 7 दिवस उरलेत तुझ्याकडे आणि मी दिलेल्या मुदतीमध्ये मला जे हवंय ते झालं नाही तर मग जी फ्रेम आहे ना तुझ्या हातात तिच्यावर हार घालून भिंतीवर टांगायला लागेल. मला जाणवतंय की तिला कसला तरी खूप जास्त त्रास होतोय, पण कशाचा तेच कळत नाही. आणि ती सुद्धा कशामुळे एवढी डिस्टर्ब झालीये ते सांगायलाच तयार नाहीये. अरे